Myself, Dr. A.D. Adav, Assistant Professor and Head of the Department of Microbiology, late Pushpadevi Patil, Art and Science College, Risoo. Today we are discuss the unit number 5th semester first BSc first year is nothing but the microbial nutrition. Okay. In this particular unit concert, one of the most important topic in this particular unit, because lots of importance of in this particular unit. तर या युनिटमध्ये आपल्याला अतिशय महत्त्वाचा जो भाग आहे तो बघायचा आहे मायक्रोबियल न्यूट्रिशन. आता तुम्ही मायक्रो ऑर्गॅनिझम तुम्हाला माहिती आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम इज नथिंग बट द सच टाइप ऑफ ऑर्गॅनिझम विच कॅन नॉट बी नेकेड आवर आईज. ओके, त्यालाच आपण काय म्हटलं आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम. असे मायक्रो ऑर्गॅनिझम की जे आपल्या डोळ्याने दिसू शकत नाही. मग आता त्याचा आपण युनिट नंबर सेकंडमध्ये स्टडीसुद्धा पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये बॅक्टेरियल स्ट्रक्चर, आता व्हायरस मायक्रो ऑर्गॅनिझम समजलं तुम्हाला. त्याच्यानंतर आपण त्याचे टाईप्स पाहिलेले आहेत. मग बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल, फंजाय असेल, ॲक्टिनोमाइट्स असतील, रिकेट्सिया असतील, पॅरासाइट असतील, दे ऑल आर इज नथिंग बट दी डिफरंट टाईप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. मग आता हे जे वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, मग बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल, फंजाय असेल, रिकेट्सिया असतील, पॅरासाइट असेल, ह्या सर्वच्या सर्व मायक्रो ऑर्गॅनिझमला जगण्यासाठी आणि त्याच्या ग्रोथसाठी आपल्याला न्यूट्रिशनची आवश्यकता असते. तसेच मायक्रो ऑर्गॅनिझमला स्वतःला सुद्धा जगण्यासाठी मायक्रोबियल न्यूट्रिशनची आवश्यकता असते. मायक्रो ऑर्गॅनिझमला लागणारं न्यूट्रिशन, फॉर एक्झाम्पल जसं तुम्हाला विदाऊट फूड कन्झप्शन केल्याशिवाय तुम्ही सर्वाईव्ह राहू शकता का? नाही. त्याचप्रमाणे मायक्रो ऑर्गॅनिझमला सुद्धा जगण्यासाठी त्यांनासुद्धा काही न्यूट्रिशनची आवश्यकता असते. जसे आपल्याला न्यूट्रिशनची आवश्यकता आहे आपल्या ग्रोथसाठी, आपल्या वाढीसाठी, आपल्या डेली रूटीनसाठी, आपल्या एनर्जीसाठी, तसंच प्रकारचं जे मायक्रोबियल न्यूट्रिशन आहे तशाच मायक्रो ऑर्गॅनिझमला सुद्धा तशाच प्रकारचं मायक्रोबियल न्यूट्रिशन पाहिजे. मग आता मायक्रोबियल न्यूट्रिशन तुम्हाला असं लक्षात येईल, मायक्रोबियल ग्रोथ कंडिशन्स. ओके, आता न्यूट्रिशन म्हणजे काय? न्यूट्रिशन म्हणजे सिम्पली ॲज अ न्यूट्रिएंट, वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट. मग काय, कोणकोणते न्यूट्रिएंट्स? मग फॉर एक्झाम्पल कार्बन असेल, हायड्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, फॉस्फरस असेल, सल्फेट असेल, निकेल असेल, कोबाल्ट असेल, झिंक असेल, दे ऑल पेप्टोन असेल, अमायनो ॲसिड असतील, प्रोटीन्स असतील, विटॅमिन्स असतील, दे ऑल इज नथिंग बट युअर मायक्रोबियल न्यूट्रिशन. मग या सर्वांना आपण काय म्हणणार आहे? मायक्रोबियल न्यूट्रिशन. मायक्रोबियल मीन्स मायक्रो ऑर्गॅनिझमला जगण्यासाठी लागणारं न्यूट्रिशन, त्यालाच आपण म्हणणार आहे सिम्पली ॲज अ मायक्रोबियल न्यूट्रिशन. मग या पीपीटीमध्ये तुम्हाला मायक्रोबियल ग्रोथ कंडिशन्स, आता वेगवेगळ्या कंडिशनसुद्धा असतात त्याच्या. ओके, आता हे न्यूट्रिशन सबस्टन्स इन विच इन्व्हायरमेंट युज्ड बाय ऑर्गॅनिझम फॉर कॅटाबॉलिझम अँड ॲनाबॉलिझम. मायक्रो ऑर्गॅनिझमला जगण्यासाठी, सर्वाईव्ह राहण्यासाठी जे काही न्यूट्रिशन पाहिजे त्याला आपण म्हणणार आहे मायक्रोबियल न्यूट्रिशन. मग न्यूट्रिशन काय काय असणार आहे? ओके, मग इथं बघा तुम्ही दोन प्रकारामध्ये न्यूट्रिशनचं विभागणी केलेली आहे. एक आहे मॅक्रो न्यूट्रियन आणि एक आहे मायक्रो न्यूट्रियन. मायक्रो न्यूट्रियन जे आहे ते अतिशय थोड्या लेवलमध्ये त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला जगण्यासाठी पाहिजे असते. परंतु मॅक्रो न्यूट्रियंट असा आहे की त्याला जगण्यासाठी, मायक्रो ऑर्गॅनिझमला जगण्यासाठी त्याची खूप जास्त प्रमाणामध्ये आवश्यकता असते. ओके, मग जे कमी न्यूट्रिशन लागते किंवा जगण्यासाठी एकदम थोडंसं न्यूट्रिशन लागते त्याला आपण म्हणणार आहे मायक्रो न्यूट्रियंट, आणि जे जास्त प्रमाणामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमला जगण्यासाठी न्यूट्रिशन लागते त्याला म्हणणार आहे आपण मॅक्रो न्यूट्रिशन. मग आता मॅक्रो न्यूट्रिशन कोणकोणते आहेत? ओके, मग इथे तुम्ही बघू शकता कार्बोहायड्रेट असेल, लिपिड्स असतील, प्रोटीन असतील, न्यूक्लिक ॲसिड असतील, पोटॅशियम असेल, कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असतील, काही आयर्न असतील. हे सर्वच्या सर्व जास्त प्रमाणामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमला जगण्यासाठी लागतात, म्हणून आपण याला म्हटलं मॅक्रो न्यूट्रियन. आणि दुसरा जो प्रकार आहे न्यूट्रिशनचा त्याला म्हटलं आहे आपण मायक्रो न्यूट्रियन, कारण हे जगण्यासाठी अतिशय ट्रेस अमाऊंटमध्ये, स्मॉल अमाऊंटमध्ये आपल्या त्या पर्टिक्युलर मायक्रो ऑर्गॅनिझमला लागत असते
आणि म्हणूनच आपण याला म्हटलेलं आहे मायक्रो न्यूट्रियंट्स. मग याच्यामध्ये कोणकोणते आहेत मायक्रो न्यूट्रियंट? मग झिंक असेल, कोबाल्ट असेल, निकेल असेल, काही प्रॉपरली आयर्न्स असतील, मेटल्स आयन्स असतील, हे सर्वच्या सर्व मायक्रो न्यूट्रियंटमध्ये असतात. मग आता काही ग्रोथ फॅक्टरसुद्धा महत्त्वाचे आहे. आता ग्रोथ फॅक्टर म्हणजे काय की त्या पर्टिक्युलर मायक्रो ऑर्गॅनिझमला जगण्यासाठी खूप जास्त प्रमाणामध्ये इमिडिएटली त्याचं डुप्लिकेशनसाठी, त्याच्या ट्रिपलेट फॉर्मसाठी, त्याच्या रेप्लिकेशनसाठी, त्याचे नंबर वाढीसाठी किंवा त्या पर्टिक्युलर सेलच्या ग्रोथसाठी ग्रोथ फॅक्टर्स लागत असतात. त्यालाच आपण म्हटलेले ग्रोथ फॅक्टर. ग्रोथ म्हणजे वाढ आणि फॅक्टर्स म्हणजे कोणकोणते असे ग्रोथ करणारे फॅक्टर्स आहेत. कोणकोणते असे मग ग्रोथ फॅक्टर्स आहेत? त्याच्यामध्ये आपण पाहिलं की अमायनो ॲसिड, प्युरिन असतील, पिरिमिडिन्स असतील, DNA बाउंडिंगसाठी जे काय लागते प्युरिन आणि पिरिमिडिन, ATGC. ओके. आणि काही विटॅमिन्स, मग विटॅमिन्स ए विटॅमिन असेल, बी विटॅमिन, C, D, E, K, हे सर्व ग्रोथ फॅक्टर्स याला आपण म्हणणार आहे. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम ऑन द बेसिस ऑफ न्यूट्रिशनल क्लासिफिकेशन. ओके. आता आज आपण तुम्हाला कोणकोणते न्यूट्रिशनल क्लासिफिकेशन आहे, मग याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. कार्बोहायड्रेट सोर्स हे एक न्यूट्रिशन आहे. मग हे मॅक्रो न्यूट्रिशन असेल किंवा मायक्रो असेल. मायक्रो मीन्स स्ट्रेस अमाऊंटमध्ये लागते आणि मॅक्रो मीन्स जास्त अमाऊंटमध्ये जगण्यासाठी त्या पर्टिक्युलर मायक्रो ऑर्गॅनिझमला लागत असते. मग आता ॲटोट्रॉप्स आहे. कार्बन सोर्सेस दोन प्रकारचे असतात, ॲटोट्रॉप्स आणि हेटेरोट्रॉप्स. ॲटोट्रॉप्स हे जे न्यूट्रिशन आहे कार्बन सोर्स, हे CO2 ॲज अ सोर्स ऑफ प्रिन्सिपल बायोसिंथेटिक कार्बन सोर्स. ओके. आणि ॲटोट्रॉप्स कार्बन सोर्स, ॲटोट्रॉपिक जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे तो कार्बन सोर्स CO2 कार्बन डायऑक्साईडच ॲज अ सोल सोर्स ऑफ एनर्जी म्हणून युटिलाइज करतो. परंतु हेटेरोट्रॉप्स जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे की असे मायक्रो ऑर्गॅनिझम की CO2 कार्बन डायऑक्साईड ते डायरेक्टली कन्झप्शन करत नाही, त्याला एखादा केमिकल कंपाऊंडमध्ये, ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये त्याला जर कार्बन मिळाला तरच तो ॲज अ एनर्जी सोर्स म्हणून तो कन्झप्शन करत असतो. त्याला आपण म्हणणार आहे हेटेरोट्रॉप्स. त्याच्यानंतरचं आहे एनर्जी सोर्सेस. आता फोटोट्रॉप्स. आता कोणकोणती एनर्जी लागते? फोटोट्रॉप्स. ओके. म्हणजे बॅक्टेरियाला जगण्यासाठी तुम्हाला असं लक्षात येईल कार्बन सोर्स पाहिजे, काही एनर्जी सोर्स पाहिजे, काही इलेक्ट्रॉन सोर्स पाहिजे. कार्बन सोर्समध्ये दोन प्रकार असतात मायक्रो ऑर्गॅनिझमचे, एक ॲटोट्रॉप्स असतो आणि एक हेटेरोट्रॉप्स असतो. ॲटोट्रॉप जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, जो बॅक्टेरिया आहे, तो कार्बन डायऑक्साईडच डायरेक्ट कन्झप्शन करतो ॲज अ कार्बन सोर्स म्हणून. आणि हेटेरोट्रॉप जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे तो कार्बन CO2 सोडून जे केमिकल कंपाऊंड असतात, ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात, त्याच्यापासून डायरेक्टली ॲज अ कार्बन सोर्स तो युटिलाइज करत असतो. मग त्याच्यानंतर आहे एनर्जी सोर्स. एनर्जी सोर्समध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की कोणकोणत्या एनर्जी सोर्स आहे. मग फोटोट्रॉपिक जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, फॉर एक्झाम्पल अल्गी, ॲनाबेना, ओके, नॉस्टॅक, हे जे आहे अल्गी जे आहे, अल्गीचा जो प्रकार मायक्रो ऑर्गॅनिझमचा आहे त्याला जगण्यासाठी फोटोसिंथेसिससाठी काय पाहिजे? लाईट पाहिजे. खूप साऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमना जगण्यासाठी काय पाहिजे? लाईट पाहिजे. मग अशा मायक्रो ऑर्गॅनिझम आपण फोटोट्रॉपिक मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणत असतो. दुसरा आहे किमोट्रॉप्स. एनर्जी सोर्सच्या बेसिसवर मायक्रो ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलं. फोटोट्रॉप्स असे मायक्रो ऑर्गॅनिझम त्याला जगण्यासाठी लाईटची आवश्यकता आहे. किमोट्रॉप्स असे मायक्रो ऑर्गॅनिझम की ज्यांना जगण्यासाठी ऑक्सिडेशन, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक केमिकल कंपाऊंड लागतात, त्याला आपण म्हणणार आहे सिम्पली ॲज अ किमोट्रॉप्स. त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रॉन सोर्स, लिथोट्रॉप्स, रिड्यूस इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल आणि ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. ओके. तर याला आपण जे आहे अशा प्रकारे याचं क्लासिफिकेशन आपण पाहत आहोत. आता फोटोट्रॉप्स जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, लाईट एनर्जी पाहिजे त्याला, CO2 ॲज अ कार्बन सोर्स पाहिजे. फॉर एक्झाम्पल अल्गी, सायनोबॅक्टेरिया, एक्झाम्पल BGA, they all is nothing but the example of phototropic microorganism and chemotropic microorganism. जो कार्बन तो युटिलाइज करतो त्याच्या सेलमध्ये, तो ऑर्गॅनिक कंपाऊंडपासून तो घेत असतो. ओके. हे याचं क्लासिफिकेशन आहे. अपटेक ऑफ न्यूट्रिशन, इट्स टोटली डिपेंड ऑन द सेल इंटेन्सिटी ऑफ दी दॅट पर्टिक्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम.
आता काही मायक्रो ऑर्गॅनिझमला जगण्यासाठी कार्बन सोर्स पाहिजे, एनर्जी सोर्स पाहिजे, मग लाईट असेल, ऑर्गॅनिक केमिकल कंपाऊंड्स असतील. त्याच्यानंतर सोर्स ऑफ नायट्रोजन आहे. ओके, सोर्स ऑफ नायट्रोजन मध्ये सोडियम नायट्रेट असेल, पेप्टाइड असेल, अमायनो ॲसिड ॲलिफॅटिक अमायनो ॲसिड असतील, क्लोराईड असेल, सोडियम नायट्रेट असेल, हे सर्वच्या सर्व ॲज अ त्याच्या सराउंडिंगमध्ये हे जे सोर्सेस आहे त्यालाच आपण म्हणणार आहे सोर्स ऑफ नायट्रोजन. आता नायट्रोजनचं काम काय? नायट्रोजन इज द कॉन्स्टिट्यूट ऑफ मेनी सबस्टन्सेस सच ॲज अमायनो ॲसिड, प्युरिन, पिरिमिडिन, सम कार्बोहायड्रेट, लिपिड, प्रोटीन. म्हणजेच काय, सेलच्या ग्रोथसाठी सेल वॉल, सेलमधला DNA, सेलमधला RNA, सेलमधला जे काय अदर कंपोनंट्स आहे, त्या बॅक्टेरियाच्या सेलमधले जे काय अदर कंपोनंट आहे ते तयार होण्यासाठी हे सर्वच्या सर्व नायट्रोजन असेल, सल्फर असेल, कार्बन असेल, याची आपल्याला त्या पर्टिक्युलर मायक्रो ऑर्गॅनिझमला आवश्यकता असते. ओके, तर अशा पद्धतीने आपण मायक्रोबियल न्यूट्रिशन जे आहे ते पाहत होतो. त्याच्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की काही मायक्रो ऑर्गॅनिझमला लाईट लागते, काही मायक्रो ऑर्गॅनिझमला केमिकल कंपाऊंड्स लागतो, काही मायक्रो ऑर्गॅनिझमला नायट्रोजन लागेल. नायट्रोजन मी सांगितलं तुम्ही की सोडियम क्लोराईड असेल, सोडियम नायट्रेट असेल, ऑर्गॅनिक नायट्रोजन कंपाऊंड असतील, या सर्वकून तो सोर्स ऑफ नायट्रोजन जो आहे तो सर्व मायक्रो ऑर्गॅनिझमला जास्त प्रमाणामध्ये पाहिजे असते. त्याच्यानंतर पाहिजे मायक्रो ऑर्गॅनिझमला सर्वाईव्ह राहण्यासाठी सोर्स ऑफ सल्फर. ओके, सोर्स ऑफ सल्फर. मग ऑल ऑर्गॅनिझम रिक्वायर फॉर दिस सल्फर इन सम फॉर्म. सम मायक्रोऑर्गॅनिझम रिक्वायर ऑर्गॅनिक सल्फर कंपाऊंड अँड सम आर कॅपेबल युजिंग इनऑर्गॅनिक सल्फर कंपाऊंड. म्हणजे सल्फर असेल, नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, हे सर्वच्या सर्व मायक्रो ऑर्गॅनिझमला त्याला जगण्यासाठी शॉर्ट फॉर्ममध्ये आपण याला चॉपकिन्स म्हणतो. काय म्हणतो? चॉपकिन्स. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, पोटॅशियम, आयर्न, निकेल, कोबाल्ट, हे सर्वच्या सर्व मायक्रो ऑर्गॅनिझमला जगण्यासाठी, सर्वाईव्ह राहण्यासाठी अतिशय महत्त्वाचं न्यूट्रिशन आहे. हे जर या पर्टिक्युलर मायक्रो ऑर्गॅनिझमला मिळालं नाही तर ते मायक्रो ऑर्गॅनिझम खूप जास्त काळापर्यंत सर्वाईव्ह राहू शकत नाही, त्याची ग्रोथ होणार नाही, त्याचं सेल्स फंक्शनिंग थांबेल, आणि सेल फंक्शनिंग थांबल्यानंतर अल्टिमेटली तो जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, तो जो बॅक्टेरिया आहे किंवा तो जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे तो काही वेळानंतर तो डेड होऊन जाईल. मग आता सल्फर तुम्हाला कुठून कुठून मिळते? अमोनियम सल्फेट असेल, थायोसल्फेट असतील, इलेमेंट ऑफ सल्फर असतील, अमोनियम सल्फेट, या सर्व माध्यमातून, या सर्व केमिकल कंपाऊंडमधून सोर्स ऑफ सल्फर जो आहे मायक्रो ऑर्गॅनिझम तो सर्वाईव्ह राहण्यासाठी त्याला मदत होते. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्याला जगण्यासाठी न्यूट्रिशन पाहिजे. मग न्यूट्रिशन कोणकोणतं पाहिजे? कार्बन पाहिजे, एनर्जी, मग लाईट असेल, इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक केमिकल कंपाऊंड असतील, त्याच्यानंतर सल्फर असेल, नायट्रोजन असेल, त्याच्यानंतर फॉस्फरससुद्धा आहे. मग फॉस्फरस सर्वच मायक्रो ऑर्गॅनिझमला फॉस्फरससुद्धा आवश्यक आहे सेलच्या ग्रोथसाठी, सेल वॉल बनवण्यासाठी, सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेनसाठी, सेलच्या एनर्जी सोर्ससाठी, ATP जनरेशनसाठी, त्याच्या ग्लायकोलिसिससाठी, संपूर्ण मेटाबॉलिझमसाठी, त्या बॅक्टेरियाची ग्रोथ होण्यासाठी, एका बॅक्टेरियापासून 2 बॅक्टेरिया होण्यासाठी या सर्वच्या सर्व न्यूट्रिशनची अत्यंत आवश्यकता असते. मग सेलच्या आतमध्ये जो त्याच्या सराउंडिंगमध्ये न्यूट्रिशन राहते तो पर्टिक्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम तो सेलच्या आतमध्ये डिफ्युजन या पद्धतीने तो कंजप्शन करतो. लाईक दिस. हे आजूबाजूला न्यूट्रिशन आहे, ही बॅक्टेरियाची सेल वॉल आहे, ही बघा ही सेल वॉल आहे, सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन फंक्शनिंग, सिंगर अँड निकोल्सन मॉडेल आहे हे. सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेनमधून जे आयन्स आहेत, मग याच्या सराउंडिंगमध्ये फॉर एक्झाम्पल एका टेस्ट ट्यूबमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम ट्रान्सफर केले, सल्फर, नायट्रोजन, बाकीचे न्यूट्रिशन सर्व, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, न्यूट्रिशन, सल्फर, नायट्रोजन, सल्फर, फॉस्फरस, एनर्जी सोर्स, मेटल, हे सर्वच्या सर्व त्या टेस्ट ट्यूबमध्ये ट्रान्सफर केले तर इनटेक कॅपॅसिटीमुळे या पर्टिक्युलर त्या सेलच्या आतमध्ये जातील आणि ही जी सेल आहे या सेलला जगण्यासाठी ते अन्न पुरवतील, सिम्पली ॲज ओके. त्याच्यानंतर तुम्हाला ते लक्षातच येईल. ओके, तर
मग तुम्हाला फॉस्फरस कुठून मिळते त्या पर्टिक्युलर सेलला, असे कोणकोणते ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत की ज्यापासून फॉस्फरस जे आहे त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला मिळत असते. मग पोटॅशियम फॉस्फेट असेल, फॉस्फरस असतील, त्याच्यानंतर K2PHO4 असतील, ह्या सर्वच्या सर्वमुळे या पर्टिक्युलर मायक्रो ऑर्गॅनिझमला फॉस्फरस हा सोर्स मिळत असतो. मग आता फॉस्फरस कोण देणार? जर लॅबोरेटरीमध्ये बॅक्टेरियाची किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ करत असेल तर त्याला अन्न पुरवण्याचं काम, त्याला लागणारं न्यूट्रिशन त्याच्या ग्रोथसाठी, म्हणजे एका बॅक्टेरियल सेलपासून जर तुम्हाला 1000 बॅक्टेरियल सेल पाहिजे असतील तर लॅबोरेटरीमध्ये आपण काय करत असतो की त्याला एका टेस्ट ट्यूबमध्ये बॅक्टेरिया डिस्टिल वॉटरमध्ये ट्रान्सफर करतो आणि त्याच्यासोबतच त्या डिस्टिल वॉटरमध्ये टेस्ट ट्यूबमध्ये आपण त्याला न्यूट्रिशनसुद्धा प्रोव्हाइड करतो. मग न्यूट्रिशन कोणकोणतं? हे सर्वच न्यूट्रिशन त्याला जगण्यासाठी लागते. मग कोणकोणतं? फॉर एक्झाम्पल सल्फर असेल, फॉस्फरस असेल, नायट्रोजन असतील, त्याच्यानंतर तुमचं कार्बन सोर्स असतील, ह्या सर्वच्या सर्व त्या टेस्ट ट्यूबमध्ये आपण हे सर्व एका अप्रोप्रिएट क्वांटिटीमध्ये आपण ते ट्रान्सफर करत असतो आणि मग त्याला असेप्टिक कंडिशनमध्ये इन्क्युबेटरमध्ये ठेवतो. मग तो जो बॅक्टेरिया टेस्ट ट्यूबमधला एक बॅक्टेरिया असेल, त्याच्या टेस्ट ट्यूबमध्ये 10 ml डिस्टिल वॉटर असेल आणि त्याच्या सराउंडिंगमध्ये जर हे न्यूट्रिशन असेल तर 24 आवर्समध्ये आपल्याला हजाराच्या पटीनं ती बॅक्टेरियल कॉलनीज जे आहेत, बॅक्टेरियाची संख्या वाढलेली दिसते त्या टेस्ट ट्यूबमध्ये. मग असं कसं पॉसिबल झालं? तर हेच मला तुम्हाला सांगायचं आहे आज की बेसिक न्यूट्रिशन कोणकोणतं असते. सोर्स ऑफ कार्बन पाहिजे, नायट्रोजन पाहिजे बॅक्टेरियाच्या वाढीसाठी, सल्फर पाहिजे, फॉस्फरस पाहिजे, एनर्जी पाहिजे. मग एनर्जी कोणती? लाईट एनर्जी असेल किंवा मग काही मेटॅलिक इलिमेंट्स असतील. ओके, मेटॅलिक इलिमेंट्स कोणकोणते पाहिजे? मग झिंक असेल, कोबाल्ट असेल, निकेल असेल, मॅग्नीज असेल, कॅल्शियम असेल, त्याच्यानंतर सोडियम असेल, पोटॅशियम असेल, फेरस असेल, हे सर्वच्या सर्व मेटॅलिक इलिमेंट्ससुद्धा अत्यंत आवश्यक आहे त्या बॅक्टेरियाच्या ग्रोथसाठी. असं जर आपण केलं नाही तर तो बॅक्टेरिया सर्व राहणार नाही, कारण त्याच्या सेलच्या आतमध्ये जे ATP किंवा ग्लायकोलिसिस किंवा त्या सेलची ग्रोथ होत असते, तो DNA बनत असतो. त्या सेलच्या आतमधले जे केमिकल जे पार्ट आहे, जे कॉन्स्टिट्यूट आहेत, जे वेगवेगळे भाग आहेत, वेगवेगळे पार्ट आहेत, मग DNA असेल, RNA असेल, सेल मेम्ब्रेन असेल, सेल वॉल असेल, पिला असेल, फ्लॅजेला असेल, मूवमेंट असेल त्या बॅक्टेरियाची, मग हे सर्व करण्यासाठी एनर्जी पाहिजे आणि एनर्जीसाठी न्यूट्रिशन पाहिजे. आणि जर न्यूट्रिशन नसेल तर एनर्जी मिळणार आहे, एनर्जी नसेल तर मेटाबॉलिझम कोलॅप्स होईल आणि ती जी बॅक्टेरियल सेल आहे ती सेल कुठेतरी कोलॅप्स होईल. मग आता याच्यानंतर काय पाहिजे? अजून तुम्हाला ग्रोथ फॅक्टरसुद्धा आवश्यक आहे. ग्रोथ फॅक्टर कोणकोणते पाहिजे? ग्रोथ फॅक्टर अमायनो ॲसिड्स असतील. मग अमायनो ॲसिड किती प्रकारचे? 20 प्रकारचे वेगवेगळे अमायनो ॲसिड आहे. ते अमायनो ॲसिड प्रोटीनच्या बाइंडिंगसाठी आवश्यक असते, कारण प्रोटीनचे डेफिनेशन्स आपण सांगाल बिल्डिंग ब्लॉक ऑफ अमायनो ॲसिड. ओके, मग अमायनो ॲसिड जेव्हा कॉम्बिनेशन होतात तेव्हा प्रोटीन्स बनते आणि प्रोटीन जेव्हा बनते तेव्हा एखादा टिश्यू जो आहे तो तयार होतो. मग आता या सर्व कॉन्स्टिट्यूटसाठी त्या बॅक्टेरियाच्या ग्रोथसाठी तुम्हाला काय पाहिजे असते? ग्रोथ फॅक्टर. मग ग्रोथ फॅक्टर आपण जनरली केव्हा युटिलाइज करतो की खूप कमी वेळामध्ये तुम्हाला त्या पर्टिक्युलर बॅक्टेरियाच्या नंबर ऑफ कॉलनीज पाहिजे असतील. फॉर एक्झाम्पल 2 बॅक्टेरियापासून 1000 बॅक्टेरिया पाहिजे विथिन 24 आवर्स. ओके, तर तेव्हा तुम्हाला ग्रोथ फॅक्टर, मग अमायनो ॲसिड असतील, प्युरिन पिरिमिडेन्स असतील, विटॅमिन्स असेल. विटॅमिनसुद्धा जर आपण ट्रान्सफर कराल त्या बॅक्टेरियाच्या आजूबाजूला तर इमिडिएटली आपल्याला नंबर ऑफ 1000 कॉपी त्याच्या नंबर ऑफ जास्त पटीनं सेल त्या टेस्ट ट्यूबमध्ये लॅबोरेटरीमध्ये वाढलेल्या मिळतील. किंवा त्या बॅक्टेरियाला जिथून त्याच्या सराउंडिंगमध्ये हे जर ग्रोथ फॅक्टर मिळाले तर तो बॅक्टेरिया तो कन्झप्शन करत असतो, सेलमधून आतमध्ये घेतो इनटेक सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेनमधून आणि लवकरच त्या जास्त पटीनं त्या बॅक्टेरियल सेलची जी आहे ती ग्रोथ जी आहे ती होत असते. आणि सर्वात महत्त्वाचं जे आहे एक न्यूट्रिशन ते म्हणजे वॉटर. आता सेलमध्ये 70 to 80% वॉटरची क्वांटिटी राहते. वॉटर जर नसेल तर त्याचं डिझॉल्युशन या पर्टिक्युलर न्यूट्रिशनचं होणार नाही. न्यूट्रिशनचं डिझॉल्व झालं नाही तर ते सेलच्या आतमध्ये म्हणजे ट्रान्सपोर्टेशन ऑफ न्यूट्रिशन इनटू दी बॅक्टेरियल सेल और एनी अदर मायक्रोऑर्गॅनिझम सेल ते पॉसिबल होणार नाही. म्हणून वॉटर त्याच्या सराउंडिंगमध्ये असणं आवश्यक आहे.
कारण वॉटर जर त्याच्या सराउंडिंगमध्ये असतील तर ते जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्याच्या आजूबाजूचा ऑस्मोसिस ही प्रक्रिया करते आणि ऑस्मोसिस केल्यामुळे बाहेरचं जे अन्नद्रव्य आहे, बाहेरचं जे न्यूट्रिशन आहे तो आतमध्ये तो बॅक्टेरिया जो आहे तो ओढून घेतो आणि आतमध्ये त्याच्या सेलच्या आतमध्ये जर न्यूट्रिशन घेतल्यानंतर त्याला त्याच्या ग्रोथसाठी लागणारं जे न्यूट्रिशन आहे, मग DNA साठी असेल किंवा सेल मेम्ब्रेनसाठी असेल, सेल वॉल असेल, फ्लॅजेला असेल, पिला असेल किंवा एनी अदर कंपोनंट त्या बॅक्टेरियाला तयार करायचे असतील तर त्या अन्नद्रव्यापासून तो करू शकतो. नाही त्याला कंपोनंट तयार करायचे, सर्वाईव्ह राहायचं, मूवमेंट करायचं, त्याच्यासाठी सुद्धा एनर्जी लागते. म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा काय लागणार आहे, सिम्पली ॲज अ न्यूट्रिशन जे आहे ते लागत असते. ओके, तर ह्या सर्व गोष्टी बॅक्टेरियाच्या ग्रोथसाठी अतिशय आवश्यक आहेत. कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहे, ह्या सर्व प्रकारचे न्यूट्रिशन. ओके, ह्या सर्व प्रकारची न्यूट्रिशन मग कोणकोणते, मग कार्बन असेल, मग कार्बन डायऑक्साईड असेल. कार्बन कशापासून घेतो, कार्बन डायऑक्साईड किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंडपासून. त्याच्यानंतर तुमचं नायट्रोजन असेल, नायट्रोजन आपण कशापासून घेणार आहे, सोडियम नायट्रेटपासून, अमोनियम क्लोराईडपासून. त्याच्यानंतर सोर्स ऑफ सल्फर, सल्फरसुद्धा बॅक्टेरियाला जगण्यासाठी पाहिजे, ते आपण कुठून मिळणार आहे, अमोनियम सल्फेटपासून. ओके, त्याच्यानंतर फॉस्फरससुद्धा पाहिजे, मग फॉस्फेटपासून आपण फॉस्फरस घेणार आहे किंवा तुमचं पोटॅशियमपासून सुद्धा फॉस्फरस आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर सोर्स ऑफ एनर्जीसुद्धा पाहिजे, म्हणजे बॅक्टेरियाला काही मायक्रो ऑर्गॅनिझम जगण्यासाठी केमिकल कंपाऊंड्स लागतात आणि लाईटची सुद्धा आवश्यकता असतात फोटोट्रॉपिक मायक्रो ऑर्गॅनिझमला, अल्गील वगैरे. आणि सर्व मायक्रो ऑर्गॅनिझमला मेटॅलिक एलिमेंटसुद्धा लागतात, मग झिंक असेल, कोबाल्ट, निकेल, हे जे ट्रेस अमाऊंटमध्ये मायक्रो न्यूट्रियंट्स लागतात त्या पर्टिक्युलर सेलच्या, बॅक्टेरियल सेलच्या वाढीसाठी. मेटॅलिक एलिमेंट्स, मेटॅलिक आयन्स हे सुद्धा आवश्यक आहे. त्यानंतर ग्रोथ फॅक्टरसुद्धा आवश्यक आहे, फॉर एक्झाम्पल अमायनो ॲसिड, प्युरिन, पिरिमिडीज, व्हिटॅमिन्स. त्यानंतर वॉटरसुद्धा आवश्यक आहे. तर आज इथे आपण थांबणार आहे. सर्वांनी लेक्चर करायचं आहे. युनिट नंबर 5 मायक्रोबियल न्यूट्रिशन परीक्षेच्या दृष्टीनं आणि मायक्रोबायोलॉजीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे. आपण हे युनिट स्टार्ट केलेलं आहे. सर्वांनी ऑनलाईन हे लेक्चर सर्वांनी करायचं आहे. थँक्यू एव्हरीवन.